नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादचा भयानक प्रकार समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने लव्ह जिहाद म्हणजे काय हे लोकांना कळलं। एरवी अशी एखादी लव्ह जिहादची घटना घडली की हिंदू मुस्लिम करू नका असा बोटचेपा पवित्रा घेणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी ही घटना घडावी लागली हे दुर्दैव। अर्थात त्यांच्या डोळ्यात अंजन घातले गेले असेलच असं अजिबात नाही। या घटनेकडे जर डोळे झाकच करायचे असेल तर केवढी मोठी घटना का घडेना काही फरक पडणार नाही। मात्र या घटनेमुळे वास्तव भविष्य किती भयंकर आहे याची जाणीव झाली। जवळपास 2022 पासून हा सगळा भयंकर प्रकार TCS सारख्या कंपनीच्या BPO मध्ये सुरू होता हे कुणालाही सांगून खरं वाटणार नाही। पण जे आज घडलं ते आज सगळ्यांच्या समोर आहे। रोजच्या रोज नवनवी माहिती समोर येते आहे। 9 FIR आत्तापर्यंत दाखल झालेले आहे। यात निदा खान नावाची महिला जी HR एक्झिक्युटिव्ह होती तिचाही सहभाग आहे। ती सध्या फरार आहे। म्हणजे अशा सगळ्या प्रकारात महिलांनाही सहभागी करून घेतले जातं हे जास्त भयंकर आहे।